नारळ देऊन इलय कायमचं. कोणा कुंकू लावतस? हे का? हा कुंकूच पुसताय. अण्णान माझ्या झिलावर बंदूक चलवलाय. सगळा सगळा घेतल्यात पण त्याचा बल काय भरलेला नाही. आता माझ्या पोराच्या जीवावर उठलो तो. आता मी बोलले की माझा तोंड दिसता, पण तुमका एक गोष्ट सांगू आबानू, अख्खा गाव दचकून आणाय अण्णा म्हणून या तो रागात येऊ लागलो लोकांचा. तेवढं कसलं माझिलोय अण्णा का? अरे घबाडा ना त्याचो माझा सगळा उलट्या काळचा तो वाडवडिलांचा सगळा घर गिळल्यान, पैसा अडकाईलो ना स्वतःच्या चुलत्याच बाहेर काढल्यान. हे गबरवले म्हणून त्याचा फावला. तो कसो हा आता काय गावात माहितीला या? गावातल्या पोरांपैकी किती पोरा त्याची असतील गाववाल्यांका माहिती आहे. लोकांची जमनी हडपल्या, बायकांका नासवल्या. बापाची फळा भोगूची लागतली. माझ्या वंशावर उठलो काय? मग आता काल कुलदेवते समोर पत्रिका ठेवी केलो होतो तेव्हा बघितलं या का कसलो दिसत होतो माहिती या असा चेहऱ्यावर लग्नाचा तेज इल्लेला. आता बघा चेहरो पार उतारलो ना. शेवटी बंदुकीच्या गोळीचा आवाज तू हा ऐकन भेदारलो असणार की नाही? अरे वायच डोक्या बाजूक केल्या म्हणून बरा झाला, त्याचे डोक्याचे चिंदडे चिंदडे झाले असते. अहो काय बोलता असता कळता का तुमका? माझं पोटचो पोर त्याच्या चिंध्यो माझ्या लेखाचो. तुम्ही घबरावलाच म्हणून मी घबरावूच नाही. का पण खरा आता मी काय बोललोय तर म्हणशाल लावा लावी करता म्हणून मी काय बोलतच नाही. एक सांगू तुमका, तुम्ही गप राहतास म्हणून अन्नाचा फावता. आता या खेपेक वाचलो यो, पुढच्या खेपेक नाही. म्हणजे काके माका तसं म्हणूच नव्हतं, म्हणजे जरा सांभाळेन घे. आता मी गप नाही राहणार. हा अन्न नाही का कधी भला नाही होऊचा. मी त्याचा आता असा बंदोबस्त करतय ना की रकात ओकून ओकून मारात. नाना चाय घ्यावा. रात्री डोळं लागलेलं दिसणं हा ना. अण्णा गेलो वाटतं सकाळी. होय इंदू हं? अगो 4 महिने झाले आहेत तुका. आता तुळशी पाणी कसा घालशील? घे बाय. सुधारणाच नाही हो काय. जा छाया घालूक सांगताय. बरं छाया. ए माधवा चल आपण नवीन खेळ खेळूया. होयचो? अरे सांगताय रे, चल तू आधी. छाया गो छाया. होय जाता काय कळणार नाही बाबा. छाया गो. माधवा अक्कल माचा थांब, तुका गोळीच घालतोय. अरे घाबर ना मेल्या. घाबरलंय ना. घाबरतोय चड्डी काय ओली झाली. छाया खायच्या नक्षत्रात जन्मा केला काय कळणार नाही. हो जसं नुसती आज ते तंगडेच तोडते मी आता. गोविंदू आता त्याच्या मागसून धावतेलस काय तू? आज जा बघूया. अहो पण आज जा, मी बघतोय. अहो नानांनो तुम्ही काय बघतलास?
पोडग्या झालेला आता ते का काय फरक पडणार नाही. मी बघतोय. अहो पण जा जा तू आज जा जा. माधवा, काय ना नानू? अरे त्या खाय गेला आता बघ. तातू तू तांबियो घेऊन ये जा. खैसर असाल? आई गे लागता ना? लय मग माई माका मारता ता काय प्रेमान मारता तेव्हा माका लागणार नाही. चल बस मी तुका गोळी झाडतय. उगो माईन परत बघितल्यानंतर माका नाही भीती वाटणार. अण्णांचा चेडू असय मी. बस बस नाही तर गुन्हा डोक्यात घालीन. बोल गुन्हा घालू की गोळी घालू? नाही नाही बस तुका घराचं वाट होय हो? नाही नको. अरे गुन्हा तो गुन्हा तू हो बोल. मग मी तुका अण्णांसारखी गोळी मारतले. बोल हो 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 हो. तुका घराचं वाट होय हो? घे. ठा 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 नको गो. ठा पांडू हे काय करतय? तुका गोळी लागला नाही ना? थांब गुन्हाच घालतय. हे माधव भाऊ आणि छायाताई खेळतात. त्यांका खेळा आणि हा बघ खाऊ वाढलंय तुझ्या हाती. घे खा आणि खाऊन झाला तर माका वाईट कामाक मदत करू घ्या. हा गो खाता ना तो खाऊ दे का. एकटो एकटो खाता मी नाही देऊचय. ओगो भूक लागली असत त्याका. तातू आपल्याकडे काम करता म्हणून त्याका काय खाऊक पण मिळत नाही. आई सारखी तिची आऊस पण नाही या जेवण करू. वारली नाही याची आऊस. वारली नाही माका माहिता काय झाला ता. काय झाला? ह्यो जेव्हा पोटात होतो ना तेव्हा ह्याच्या आऊशीवर कोणी करणी केली. तेव्हा ह्याची आव रक्त ओकून ओकून मेली. ही अशी ओकू होती आणि मग जीभ बाहेर काढून मेली बसली. काशीन डोक्यात बाजूक नेल्यान म्हणा, नाहीतर खळा सारूक लागला असता. या बाग जन्माची अद्दल घडली असती. अण्णाच्या वाट्याक जाता काय हा? अण्णा हा. तुझा त्या आबाबरोबर वाद आहे, त्याचा तुला राग आहे, हे सगळं ठीक आहे. पण जरा विचार करून पावलं उचल. जीव गमावला असता म्हणजे मग गाव जेवण घातलंय असतंय नेने. गाव जेवण ना कायदा सगळीकडे साथ देईल असे दिवस राहिले नाहीत आता. पोलीस ऐकत नाहीत सहजासहजी. त्यात खून म्हणजे अरे असे किती खून पचवले. माझा कोण काय वाकडा करणार हा? ह्या बाकी खरा. अण्णा मी काय म्हणतोय, एक जण माझ्याकडे काल गाराणा घालू गेलेलो. मी त्याला नळ दाखवलं. त्या माणसाची तिट्यार 20,000 जमीन असते. त्याची 2,000 नळ भागवायची आणि त्याची 20,000 जमीन आपल्या ताब्यात घ्यायची. कसा? वा ए नेने, त्या जागेचे कागदपत्र तयार कर. हं? आणि बोलव दरबारात. हो वक्ता. गावात नवीन वाटतं हा. माझ्या नजरेक नजर मिळवता. कोण हा यो? अण्णा आतापर्यंत कितीतरी नजरे झुकले तुझ्या समोर.
कळात कोण असा तो. काढ माहिती काढ. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. घ्या, सोडा. डॉक्टर काय झालेलं हो? त्यांनी खूपच मोठं धक्को घेतलं आणि त्या धक्क्यातनं बाहेर सरणार नाही तोपर्यंत काही एक सांगू घेऊचा नाही. पण त्याचं तापच उतरूक नाही हो. तुम्ही घडीये घालीत राहा आणि जर काय ताप उतराकच नाही तर मात्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूचा लागतला. मी गोळी देतोय, सकाळी 2 संध्याकाळी 2 द्या. हा बर येते. काय झालं खूप बच्चे? बघा काय अवस्था झाली आहे ती. आणि तुम्ही बसा डोक्यात हात घेवा. या ह्या कपाळ आहे ना आता भिंतीवर आपटून ना फोडून तरी घ्यावा एकदाचा. अगो पण मी आता डॉक्टर बोलवलंय ना. आका वाटक नाही त्यानं काय होईल. मी सांगितलंय त्या माणसाक निरोप पाठवलास. होय, त्या माणसाक पण बोलवलंय. होय ना. मग हे बघा कसा जागेवर उभा राहतलो तो. आणि त्या अण्णा नायकाची ना राख राख होईत हो, राख राख होईत. नाईक, हो नाईक. इलास आम्ही तुमचीच वाट बघत होतो. हो. बरा झाला इलास. येवा आत येवा. घरात पाऊल नाही टाकूच आहे. गळ्यात काय धागोदोरा असा ना तो काढून टाक आणि विधी झाल्यानंतरच घालायचं. मी काय सांगते ना ताच करायचा. पाणी पाण्याचं घोट सुद्धा घेऊचंय नाही मी. आणि याक सांगतोय विधी चालू असताना बाई माणसां थैसर थांबायचा नाही. जा काय हाय ना सगळा सांगा. जागेवर बसूक वयो सांगा. येत आहे. हा आमचा मूळ घर गावात हा, पण त्या अण्णाच्या नरड्यात गेला ना सगळा. म्हणा मग सरसून हैल मांगरात. पण त्या अण्णाचो काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा. आधी तुमच्या गावच्या देवाची परवानगी लागात. तिथं कौल घेऊचो लागतालो. तर देवळात जाऊन कौल घेऊचो म्हणजे त्या रघुक कळतला. आणि रघुक एकदा कळला की तो काय गप राहणारलो नाही. रघु म्हणजे तर अण्णांचो चेलो, तो उलट आमच्यावर उलटवीत. तुम्ही काहीतरी दुसरो पर्याय सांगा ना. नारळ घेऊन येवा. हा हैसर ठेवून गावच्या देवाक आरज करा की ह्या जा काय करतो एका तुझी परवानगी होई. भावकीतला हा ना, उद्या आमच्या अंगाशी येता नाही. जावा. आणतोय नारळ. हा हल्लास. हा ठेवा ते सर. हात जोडा आणि देवा खैसून सांगना करा. हा बोला. झाला.
झाला चला मागच्या दारात. होय रे बाबा होय. घाबरा नको रे, घाबरा नको. त्या तिराईकाक बोलवलेला हा सगळं व्यवस्थित करत तो. त्या अण्णा नाईकाचा ना काय भला होऊचा नाही, सगळा माज उतरत त्याचो. हा नाही ना तेवढा सगळा जाईल त्याचा. कळणार नाही तो कोणा काढव गेलो तो, सगळा राख होईल. उलटे हात करा. होय रे बाबा होय. घाबरा. घाबरा नको, हा लक्षात ठेव. अगो काय क्या बाजू केलो जरा. अगो आजूबाजू बघू घेणार नाही तुका. आता धक्को लागलो तर कितक्याक पडला असता ता. इंदू अगो बस झाला या. 2 जीवाचा असंच तू ह्याचा जड उचलू नको. आणि पोरानो तुम्ही बाहेर जाऊन खेळा बघ या. चला माधवा पकड पकड. विसर नको, आपण बाहेर खेळूया. तू पण काय नानांचं ऐकतोय. तू हाय राहू, मी येते. बरा झाला दिलंस तर. परत काढून दे तेवढी. मी नाही, माका खेळाचा. हे असा काय करतस अगो. काय पण पोरा माझा. चल. थांब, मी देते. हे बाय, कानो गे बघ. सावकाश हा, सावकाश सावकाश. काढ घे. सावकाश. जा, खेळायला जा हा. माझ्या आई.